नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर उमेश घोळेस्वार। आपण आज जो महत्त्वाचा भाग पाहणार आहोत तो म्हणजे आर्हासी उपयोगिता नियम, ज्याला म्हटले जाते द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी। द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी म्हणजे आर्हासी उपयोगिता नियम जो आहे, हा आर्हासी उपयोगिता नियम आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे आणि या नियमावरच आपल्याला मागणीचा नियम अवलंबून आहे। या नियमावरच आपल्याला अनेक उपयोगितेच्या संदर्भामधल्या संकल्पना आपल्याला समजून येतील। यामध्ये बघा की आर्हासी उपयोगिता नियमाच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा याचा अभ्यास करतो तेव्हा पाहायला मिळतं की मनुष्याच्या ज्या गरजा आहेत त्या कशा आहेत, अनंत आहेत, विविध आहेत आणि ह्या सगळ्या ज्या गरजा आहेत ह्या वाढत्या गरजा आहेत आणि त्या कधीच क्षम्य किंवा कधीच कमी होतील असं आपल्याला पाहायला मिळत नाही। म्हणजे ह्या सगळ्या मानवाच्या गरजा अनंत, विविध आणि वाढत्या असल्या तरी देखील त्या गरजांच्या पूर्ततेकरता जी साधने आहेत, म्हणजे जो पैसा आहे तुमच्याकडे, तो पैसा कसा आहे, हा पैसा मात्र मर्यादित आहे आणि सर्व गरजा एकदमच कधी भागविल्या जाऊ शकत नाही। पण गरजा वेगळ्या केल्यास मनुष्याची प्रत्येक गरज ही योग्य प्रयत्नांची तृप्ती करता येते। म्हणजे गरजांना जर तुम्ही क्रम दिला, व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं तर कोणती गरज आवश्यक आहे ती जर आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येते की आपल्याला गरजांचा क्रम देणं अतिशय आवश्यक आहे आणि गरजेची तीव्रता आणि वस्तूंच्या विविध एककांची उपयोगिता यामध्ये कसं आहे, निश्चित असा सहसंबंध आहे आणि त्यामुळेच वस्तूंच्या नगामध्ये किंवा एककांमध्ये वाढ केल्यास उपभोक्त्याला प्राप्त होणारी उपयोगिता ही हळूहळू आपल्याला कमी होताना देखील पाहायला मिळते। म्हणजे जसजसे तुम्ही वस्तूंचे नग खरेदी करत जासाल, जसजसे वस्तूंचे नग उपभोग करत जासाल, तसतसे तुम्हाला त्या वस्तूंपासून किंवा त्या सेवेपासून मिळणारी उपयोगिता ही कमी कमी होत जाते, असंच ह्या सिद्धांताला किंवा या नियमाला म्हणायचं आहे। म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाला प्राप्त होणाऱ्या अनुभवाच्या आधारावरच अर्थशास्त्रातील सुप्रसिद्ध रासमान उपयोगितेचा नियम किंवा आर्हासी उपयोगितेचा नियम आधारलेला आहे आणि 1854 मध्ये सगळ्यात अगोदर सर्वप्रथम H.H. गोसेन, काय म्हटलं मी, H.H. गोसेन या फ्रेंच अर्थशास्त्रांनी हा नियम मांडला आणि जेवेन्स यांनी या अर्थशास्त्राने त्याला गोसेनचा पहिला नियम म्हटलं। जेवेन्सने काय म्हटलं, गोसेनने हा नियम मांडलेला असल्यामुळे 1854 मध्ये मांडलेला असल्यामुळे या नियमला गोसेनचा पहिला नियम म्हटलं जातं। गोसेनच्या मते कोणत्याही वस्तूच्या उपभोगापासून प्राप्त होणारी उपयोगिता ही उत्तरोत्तर घटत जाते आणि तोपर्यंत ही घटत जाते की जोपर्यंत त्या व्यक्तीला पूर्ण समाधान मिळत नाही। म्हणजे गोसेनच्या नियमावर योग्य ते संस्कार करून सोप्या पद्धतीने मार्शलनं त्याचं पुढे विश्लेषण केलेलं आहे। मात्र गोसेनला काय म्हणायचं होतं की कोणत्याही वस्तूचा उपयोग तुम्ही घ्या, त्या वस्तूच्या उपयोगापासून जी उपयोगिता मिळत जाते ती नंतरच्या प्रत्येक नगापासून उत्तरोत्तर ती कमी होत जाते, घटत जाते। आणि अल्फ्रेड मार्शल यांनी या आर्हासी उपयोगिता नियमाच्या संदर्भामध्ये सुंदर सोपं विश्लेषण केलेलं आहे, सोपी व्याख्या मांडली आहे। बघा या नियमाची व्याख्या काय म्हणतात मार्शल म्हणतात, इतर परिस्थिती समान असताना, पुन्हा म्हणतो मी, इतर परिस्थिती समान असताना, म्हणजे या नियमामध्ये देखील काही गृहीते आले। इतर परिस्थिती समान असताना वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही क्रमशः घटत जाते किंवा ऱ्हास पावत जाते। पुन्हा मी मार्शलचा नियम म्हणतोय, इतर परिस्थिती समान असताना वस्तूच्या साठ्यात किंवा त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते किंवा ऱ्हास पावत जाते असं मार्शलला म्हणायचे आहे। द ॲडिशनल बेनिफिट व्हिच अ पर्सन डिराइव्स फ्रॉम द गिव्हन इन्क्रीज ऑफ द स्टॉक ऑफ अ थिंग डिमिनिशेस विथ एव्हरी इन्क्रीज इन द स्टॉक व्हिच ही ऑलरेडी हॅज। म्हणजे व्यक्तीनं जसजसं कोणत्याही वस्तू आणि सेवेचा उपयोग करत असेल तर जसजसा तू पुढचे नग खरेदी करेल, सेवन करेल, उपभोग घेईल, तसतशी त्याला मिळणारी उपयोगिता जी कशी आहे ती सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते असं या नियमाला म्हणायचं आहे। आणि या संदर्भामध्ये बघा आपल्याला उदाहरण देता येईल, आपण दैनंदिन जीवनातच उदाहरण घेऊ की पहिल्या पोळीपासून समजो एखाद्या उपभोक्त्याला 100 एकक एवढी उपयोगिता मिळते असं आपण गृहीत धरू किंवा आपण समजू, असं उदाहरण घेऊ। जसजशा पोळ्या हा उपभोक्ता खात जाईल तसतशी त्याची भुकेची तीव्रता कशी होईल, कमी होईल। कारण काय होईल
की नंतरच्या पोळ्या अशी ही तीव्रता कमी कमी का होते, कारण त्याची गरज पोटाची पूर्ण होत असते. आणि जसजसे तो अधिक नख सेवन करेल, अधिक पोळ्या जसजशा तो सेवन करेल, तसतशी त्या नंतरच्या पोळीपासून मिळणारी सीमांत उपयोगिता कमी होत जाते, क्रमशः ती घटत जाते. समजा या मनुष्याला पहिल्या पोळीपासून जशी 100 उपयोगिता मिळत होती, दुसऱ्या पोळीपासून त्याला 80 एवढी मिळते, तिसऱ्या पोळीपासून 60 एवढी मिळते, चौथ्या पोळीपासून त्याला 40 एकक एवढी उपयोगिता मिळते, 5व्या पोळीपासून त्याला फक्त 20 एवढी उपयोगिता प्राप्त होते. 5 पोळ्या खाल्ल्यामुळे त्याची भूक पूर्णपणे तृप्त जर झाली तर 6व्या पोळीपासून त्याला 0 उपयोगिता मिळेल असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कारण त्याची 5 पोळ्यांपासून त्याची गरज पोटाची पूर्ण झाली. आता त्याने जर 6वी घेतली तर त्याला उपयोगिता मिळणार नाही, नव्हे तर त्याचं अपचन होईल. म्हणजे या ठिकाणी उपभोक्ता कसा आहे, ही पूर्ण संतोषा धक्क्याच्या अवस्थेला येऊन पोहोचतो आणि यानंतर उपभोक्ता पोळ्या खाणारच नाही, परंतु आग्रहास्तव जर कोणी म्हटलं की अजून पोळी खाय असं जर त्याला म्हटलं तर अशा वेळेस काय होईल की त्यापासून त्या पोळीपासून तर त्याला उपयोगिता मिळणार नाही, उलट त्याची हानीच होईल, म्हणजे त्याला अपचनच होईल. दुसऱ्या शब्दात 6व्या पोळीपासून त्याला कोणतीही उपयोगिता न मिळता अनुपयोगिताच प्राप्त होईल. निरनिराळ्या पोळ्यांपासून उपयोगिता कशी मिळते आपण उदाहरणाद्वारे बघू. बघा या सारणीमध्ये दिलेलं आहे. पहिली पोळी 100 प्राप्त उपयोगिता आहे, दुसऱ्या पोळीपासून 80, तिसऱ्यापासून 60, चौथ्यापासून 40, 5व्यापासून 20, 6व्या पोळीपासून 0 एवढी उपयोगिता आहे आणि 7व्या पोळीपासून त्याला मिळत नाही तर -20 एवढी उपयोगिता मिळते. म्हणजे मायनसमध्ये त्याला उपयोगिता मिळते, त्याला उपयोगिता मिळत नाही, ऋणात्मक त्याची उपयोगिता पाहायला मिळते. या संदर्भामध्ये आपल्याला आकृतीद्वारे देखील हा नियम आपल्याला स्पष्ट करता येतो. बघा OX अक्षर आपण पोळ्यांचे नग दर्शविलेले आहे, त्यानंतर OY अक्षर आपण ऊर्ध्व अक्षर उपयोगिता दर्शविले आहे. बघा पहिल्या पोळीपासून आपल्याला जो पहिला डब्बा दिसतो त्या डब्यामध्ये किती आहे, 100 एवढी उपयोगिता मिळते आणि दुसऱ्या पोळीपासून 80 एवढी मिळते, तिसऱ्या पोळीपासून 60 मिळते, चौथ्या पोळीपासून एकूण उपयोगिता 40 मिळते. त्यानंतर समोरची जी पोळी आहे तर त्या पोळीपासून त्याला 20 एवढी मिळते, 6व्या पोळीपासून 0 उपयोगिता मिळते आणि 7व्या पोळीपासून त्याला उपयोगिता मिळत नाही, मायनसमध्ये किंवा ऋणात्मक उपयोगिता मिळते. अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. हा जो वक्र आपल्याला वरून खाली येताना दिसतोय तो जो खाली खाली होताना दिसतो म्हणजे ABCD हे जे आपण जर बिंदू जोडले तर आपल्याला आरास्य सीमांत उपयोगिता हा वक्र पाहायला म्हणजे आपल्याला प्राप्त होतो. आणि हा काय सांगतो, हा हे सांगतो की जसजसे तुम्ही पोळ्याचे नग जास्तीत जास्त सेवन करत जासाल तसतसे तुम्हाला मिळणारी उत्तरोत्तर मिळणारी सीमांत उपयोगिता ही क्रमशः घटत जाते, ऱ्हास पावत जाते असं या सिद्धांताला म्हणायचं आहे. या सिद्धांत आपण पाहिल्यानंतर या सिद्धांताचे कुठले अझम्पशन आहेत, आपण मार्शलने म्हटले होते इतर परिस्थिती समान असताना वस्तूच्या साठ्यात जसजसं तुम्ही वाढ करत जासाल तसतसं त्यापासून मिळणारी उपयोगिता ही सीमांत उपयोगिता ही क्रमशः घटत जाते. ही इतर परिस्थिती नेमकी काय आहे, ही इतर परिस्थिती नेमकी आहे की या ऱ्हासमान उपयोगितेच्या संदर्भामध्ये विशिष्ट परिस्थिती जर असेल तरच हा नियम लागू होतो. यामध्ये पहिला जे गृहीत आहे ते म्हणजे वस्तूंचे सर्व एकक किंवा मात्रा कशी असायला पाहिजेत, हे समान असायला पाहिजे. म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी ही शुड बी सेम जर असेल तरच हा नियम लागू होईल. म्हणजे ज्या वस्तूंचा तुम्हाला उपभोग घ्यायचा असेल या हा नियम लागू करण्याच्या संदर्भामध्ये तर ती कशी आहे, ते सर्व एकक समान पाहिजेत, ते मात्रा सारख्या पाहिजेत, ते सगळ्या दृष्टिकोनातून समान पाहिजे. पहिल्या पोळीपेक्षा दुसरी पोळी मोठी किंवा लहान असायला नाही पाहिजे. तर पहिली पोळी छोटी असेल दुसरी पोळी मोठी असेल तर हा नियम काही लागू होणार नाही. म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी ही सारखी असायला पाहिजे. आणि पहिली पोळी जर चांगल्या समजा उदाहरणार्थ निकृष्ट गव्हाची असेल, दुसरी आणि तिसरी पोळी अतिशय चांगल्या गव्हाची जर असेल तरी देखील हा नियम लागू होणार नाही. म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी समान असणाऱ्या वस्तूंच्या बाबत हा नियम लागू होतो असं आपल्याला गृहीत या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर आपल्याला हा नियम लागू होण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं आहे की उपभोक्त्याने नख हे सातत्याने सेवन करायला असायला पाहिजे. म्हणजे सेवन करण्यामध्ये सातत्य असायला पाहिजे. जर एखाद्या उपभोक्त्याने आता एक पोळी खाल्ली आणि 2-3 तासानंतर जर दुसरी पोळी खाल्ली तर दुसऱ्या पोळीची उपयोगिता ही पहिल्या पोळीपेक्षा कमी राहणार नाही, उलट ती जास्त राहील. म्हणजे उपभोक्त्याचं सेवन देखील विशिष्ट क्रमाने व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये सातत्य असायला पाहिजे असं या सिद्धांताचं या नियमाचं गृहीत आहे.
त्यानंतर वस्तू नाशवंत जर असेल किंवा त्यांचा उपभोग तातडीनं घेणेच आवश्यक असल्यास उपभोगाची संपूर्ण क्रिया अल्प मुदतीमध्ये पार पाडणे आवश्यक आहे। वस्तू जर दीर्घकाळ टिकणाऱ्या असल्यास उपभोगाचा काळ कसा असतो हा जास्त असेल आणि उपभोग्य वस्तू कशी असली तरी देखील उपभोगाची संपूर्ण क्रियाच विशिष्ट कालमर्यादेमध्येच ती पार पाडल्या पाहिजे। म्हणजे हा नियम लागू होण्याच्या दृष्टिकोनातून वस्तूच्या उपभोगामध्ये सातत्य असायला पाहिजे अशी गृहीत या ठिकाणी परिस्थिती घेतलेली आहे। त्यानंतर उपभोग वस्तूचं जे नग तो घेत आहे, उपभोग घेत आहे, तर त्या संदर्भामध्ये उपभोक्त्याची शारीरिक आणि मानसिक स्थितीमध्ये कोणताही बदल व्हायला नको। म्हणजे व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक जर स्थिती समान असेल तरच हा नियम लागू होतो। जर त्यामध्ये परिवर्तन झाले तर मात्र त्याचा हा नियम लागू होणार नाही। म्हणजे या परिवर्तन झाल्यामुळे काय की विशिष्ट वस्तूंच्या विभिन्न नगांपासून किंवा एककांपासून मिळणारे समाधान हे वेगळं राहील। उदाहरणार्थ पहिल्या 2 पोळ्या खाल्ल्यानंतर एखाद्या मनुष्याने जर भांग पिली तर त्याची आधीची भूक मिटून जाईल, नवीन भूक तयार होईल आणि त्याची अधिक भूक तीव्र होऊन जाईल आणि त्यामुळे नंतरच्या पोळीपासून मिळणारी उपयोगिता ही जास्त देखील असू शकते। म्हणजे व्यक्तीची मनस्थिती सारखी पाहिजे, त्याची आरोग्याची शारीरिक स्थिती सारखी पाहिजे। त्यानंतर नशा आणणाऱ्या ज्या वस्तू असतात त्यांच्या सेवनामुळे उपभोक्त्याच्या मानसिक स्थितीमध्ये बदल घडून येतो। परिणामतः ऱ्हासमान उपयोगिता नियम कार्यान्वित होत नाही। म्हणजे काही असे व्यसनी लोक असतात की त्यांना दारूच्या पहिल्या पेल्यापासून मिळणारी उपयोगितापेक्षा दुसऱ्या तिसऱ्या पेल्यापासून अधिक उपयोगिता मिळते। अशा लोकांबाबत हा नियम लागू होणार नाही। म्हणजे ज्या नशा आणणाऱ्या वस्तू आहेत त्याबाबत काही आरास्य उपयोगिता नियम हा लागू होणार नाही। त्यानंतर आपल्याला या संदर्भामध्ये महत्त्वाचं आहे की अजून गृहीत म्हणजे की वस्तू कशा टिकाऊ जर स्वरूपाच्या जर असल्या तर त्यांचा दीर्घकाळामध्ये उपयोग करता येतो। या काळामध्ये उपभोक्त्यांचं जे उत्पन्न असतं, त्याच्या सवयी जे असतात, समाजाची चालीरीती असतात, रूढी प्रथा असतात, ह्या कशा असतात, ह्या परिवर्तन न होणे या नियमासाठी आवश्यक आहे। ह्या जर बदलल्या तर हा नियम लागू होणार नाही। म्हणजे लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या तर त्या नियमाला मर्यादा ठरू शकते। त्यानंतर उपभोक्ता कसा आहे, हा विशिष्ट वस्तूंच्या विभिन्न मात्रांचा उपभोग करीत असतो। वस्तूंची किंमत आणि पर्यायी वस्तूंची किंमत ही कशी आहे, स्थिर राहणे फार आवश्यक आहे। पर्यायी वस्तूंच्या किमती जर बदलल्या तर मुख्यत्वे हा नियम लागू होणार नाही। त्या दृष्टिकोनातून अशा गृहीताच्या आधारावरच हा नियम लागू होतो आणि ह्या आरासी सीमांत उपभोगितेला ही सगळ्या गृहीत परिस्थितीवर लागू होतो आपल्याला पाहायला मिळते। याची कुठले अपवाद आहेत की ज्या संदर्भामध्ये हा नियम लागू होत नाही हे आपल्याला पाहायला मिळते। या अपवादामध्ये मी काही 5 अपवाद काढून आणले आहेत जे क्रमिक पुस्तकामध्ये सगळे आपल्याला पाहायला मिळतात। या 5 मध्ये पहिला जे आहे ते म्हणजे पैसा, त्यानंतर दुर्मिळ वस्तू, व्यसनी लोक, नगांचा आकार आणि संगीत। ह्या 5 बाबींबाबत किंवा 5 जे आहेत या 5 बाबी त्याला अपवाद आहेत। यामध्ये पहिलं बघा, यामध्ये पहिला जो अपवाद आहे तो म्हणजे पैसा। पैशाच्या बाबतीत आरासी सीमांत उपयोगिता नियम लागू होत नाही। कारण पैशाच्या बाबतीत सीमांत उपयोगिताच्या संदर्भामध्ये पाहायला मिळते की सामान्य लोकांच्या बाबतीत वरवर पाहता आपल्याला पाहायला मिळते की लोक पैशाच्या बाबतीत समाधानी असू शकत नाही, मात्र पैशाच्या बाबतीत सुद्धा काही प्रमाणात लागू होते परंतु पूर्ण प्रमाणामध्ये देखील लागू होत नाही। म्हणजे कसं आपल्याला उदाहरण देऊन आपण बघू की बघा की 2 व्यक्ती आहेत, ह्या 2 व्यक्ती आहेत अ आणि ब असे 2 व्यक्ती आहेत। अ जवळ काय फक्त 5 रुपये आहेत आणि ब या व्यक्तीजवळ तब्बल 1 लाख रुपये आहेत आणि या दोघांपैकी 5 रुपये जर हरवले, म्हणजे दोघांचे जर 5-5 रुपये जर हरवले तर अशा स्थितीत दोघांना होणारं दुःख जे आहे कसे आहे सारखं होणार नाही। कारण अ च्या जवळ फक्त 5 रुपये होते आणि ते हरवले, ब जवळ होते 1 लाख रुपये, त्याच्यातले 5 रुपये हरवले। त्यामुळे ब पेक्षा अ ला होणारे दुःख हे जास्त राहील, ब ला होणारे हे दुःख हे कसे आहे कमी राहील। म्हणजे पैशाचा साठा जास्त असला म्हणजे पैशाची उपयोगिता कमी होते असं आपल्याला निष्कर्ष काढता येईल। पैशाच्या बाबतीत सुद्धा आरासी सीमांत उपयोगिता नियम काही प्रमाणामध्ये लागू होतो। म्हणजे पैसा हा या नियमाला अपवाद नाही आहे, मात्र काही बाबतीत पाहायला मिळते। कारण पैशाच्या संदर्भामध्ये मुख्यत्वे सर्वसामान्य जे विवेकी बुद्धीचे लोक आहेत ते लोक म्हणतील की आता खूप जास्त पैसा आहे तर आपल्याला त्याच्यापासून जास्त काही लाभ मिळत नाही असं देखील आपल्याला पाहायला मिळतं। मात्र पैशाच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की पैशाचा साठा जास्त असला
म्हणजे पैशाची उपयोगिता ही कमी होते. हे आपल्याला या उदाहरणावरून पाहायला मिळते. त्यानंतर अशा काही वस्तू आहेत की ज्या रेअर गुड्स असतात, दुर्मिळ वस्तू असतात. दुर्मिळ वस्तूच्या बाबतीत हा राशी सीमांत उपयोगिता नियम लागू होत नाही, कारण दुर्मिळ वस्तू गोळा करण्याचा जर छंद जर असेल एखाद्या व्यक्तीला, तर जितक्या जास्त दुर्मिळ वस्तू त्याला मिळतील तितकं त्याला अधिक आनंद मिळतो. म्हणजे नोटा, ज्या दुर्मिळ नाणी असतात किंवा दुर्मिळ अशा वस्तू असतात, शिंपले असतात, ते संग्रह करण्याचा एखाद्या व्यक्तीला छंद आहे आणि ते जर त्यांनी गोळा केले तर त्याला जसजसे ते वस्तू अधिक प्राप्त होत असतील, तो जर गोळा करत असेल तसतसे त्याला अधिक उपयोगिता मिळत असते. म्हणजे या संदर्भामध्ये हा आरासी उपयोगिता नियम दुर्मिळ वस्तूला लागू होत नाही. वरवर पाहता आपल्याला असंही दिसून येते की दुर्मिळ वस्तूच्या संदर्भात देखील या नियमाला अपवाद नाहीत, कारण हा नियम लागू होण्यासाठी वस्तू एकजिन्सीपणाचं तत्व असतं. दुर्मिळ वस्तू ह्या एकजिन्सीच असतील असं पाहायला मिळत नाही. दुर्मिळ वस्तूच्या बाबतीत देखील काही प्रमाणात, काही अंशी हा नियम लागू होतो असं देखील काही अर्थशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. व्यसनी लोकांच्या बाबतीत देखील या नियमाचं कसं अप्लिकेबल होतं ते देखील आपल्याला पाहायला मिळतं. व्यसनी लोकांच्या बाबतीत हा नियम लागू होतो की नाही होत, तर वरवर पाहता हा नियम आपल्याला दिसून येतो की प्रथमदर्शनी असं वाटते की आरासी सीमांत उपयोगिता नियम लागू होण्यासाठी वस्तूंचा उपभोग हा लागोपाठ घेणं आवश्यक असतं. व्यसनी लोकांच्या बाबतीत देखील हा नियम जर त्यांनी जर काय केलं की मादक पदार्थांचा जर ते दारूचा जर पेला जे पेत असतील, तर ते जर कंटिन्यू जर पेत असतील तर मुख्यत्वे आपल्याला पाहायला मिळते की हा नियम लागू होतो. मात्र जर ते काय करतात, काही म्हणजे काही खातात, नंतर ते पुन्हा व्यसन म्हणजे पुन्हा ते दारूचा पेला पेतात, असं जर केलं तर हा नियम लागू होत नाही. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला व्यसनी लोकांच्या संदर्भामध्ये या नियमाचं विश्लेषण आपल्याला करत आहे. नगांचा आकार, पुढचं जे अपवाद ते म्हणजे ज्या वस्तूंच्या नगांचा उपभोग घेतला जात आहे ते नग कसं आहे, सामान्य आकाराचे पाहिजे. सामान्य आकारा जर नसले तर हा नियम लागू होणार नाही. उपभोग घेतले जाणारे वस्तूंचे नग खूपच लहान जर असले तर नंतरच्या मात्रेपासून मिळणारी उपयोगिता ही घटण्याऐवजी वाढू शकते. उदाहरणार्थ, एक संत्र्याच्या एका नगाच्या उपभोगाऐवजी अनेक संत्र्याची जर नगात म्हणजे एका संत्र्याचा उपभोग घेतल्यापेक्षा त्या संत्र्यापासून वेगळ्या फोडी करून उपभोग घेतलं तर घट्टा सीमांत उपयोगिता नियम अनुभवास येणार नाही. म्हणजे सारखे नग पाहिजे असं या सिद्धांताचं गृहीत आहे. सारखे नसेल तर हा नियम लागू होणार. म्हणजे नगांचा आकार हा या सिद्धांताला अपवाद आहे. त्यानंतर संगीत हे एक अपवाद आहे. प्राध्यापक रॉसिंग यांनी या संदर्भामध्ये विश्लेषण केलं आहे. काय म्हणतात रॉसिंग, की एखादं जर सुंदर गाणं आहे आणि एखादं सुंदर कविता आहे किंवा सुंदर गाणं आहे, ती जर पुन्हा पुन्हा ऐकली, आरासी सीमांत उपयोगिता म्हणतो, नियम असा म्हणतो की जसजसं तुम्ही त्याचा उपयोग घेसाल तसतसं त्याची मिळणारी उपयोगिता ही कमी कमी होत जाते. मात्र एक गाणं तुम्हाला अतिशय आवडते, एखादी कविता अतिशय आवडते, पुन्हा पुन्हा जर ती वाचली तर ती नीट समजते. त्यामुळे संगीताबाबत किंवा कविताबाबत उपयोगिता कमी न होता देखील वाढताना पाहायला मिळते. एखादे सुमधुर गाणे, एखादं सुंदर गाणं जर ऐकताना त्यापासून प्राप्त होणारा आनंद हा जास्त मिळतो. म्हणजे गाणं ऐकण्याच्या संदर्भामध्ये हा नियम लागू होईल असं आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे पहिल्या वेळेस ऐकलेलं गाणं आणि त्याच्यापेक्षा दुसऱ्या वेळेस ऐकलेल्या गाण्यामधून अधिक त्याला समाधान प्राप्त होत असतो, अधिक आनंद त्याला मिळू शकतो. वरील विवेचनावरून आपल्याला असं लक्षात येतं की पैसा असो, दुर्मिळ वस्तू असो, व्यसनी लोक असो, हे खऱ्या अर्थाने वरवर पाहता आरासी सीमांत उपयोगिता आपल्याला अपवाद आहेत असे वाटतं, परंतु आरासी सीमांत उपयोगिताला ह्या नियमाला हे अपवाद नाही आहेत असं आपल्याला निष्कर्ष काढता येतं. काही वस्तूंच्या बाबत हा नियम लागू होत नाही, मात्र बऱ्याचशा वस्तूच्या संदर्भामध्ये हा नियम लागू होतो. त्यानंतर आपल्याला शेवटच्या टप्प्यात पाहायचं आहे की आरासी सीमांत उपयोगिता नियमाचं काय महत्त्व आहे. महत्त्व आहे या संदर्भामध्ये बघा, पहिलं जे महत्त्व आहे ते म्हणजे आर्थिक नियमांना महत्त्व, दुसरं आहे किंमत निर्धारणामध्ये हा उपयोगिता नियम महत्त्वाचा आहे. विनिमय मूल्याचं विश्लेषण करायचं असेल तर देखील हा नियम महत्त्वाचा आहे. उत्पादनाचं प्रमाण किती आहे ते ठरवायचं असेल तर उपभोक्त्याच्या उत्पादकाच्या दृष्टीने हा नियम महत्त्वाचा आहे. हा नियम व्यापक आहे. बघा, पहिलं जे महत्त्व आहे की ते महत्त्व म्हणजे आर्थिक नियमांना हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाच्या आधारे मार्शलनं काय केलं, त्याचा मागणीचा नियम सांगितला, सीमांत उपयोगितेचा नियम पुढे सांगितला, उपभोक्त्याच्या संतोषाधिक्याची कल्पना मांडण्यात आली.
त्यानंतर कर प्रणालीचे सिद्धांत देखील या सिद्धांताच्या या नियमाच्या आधारे मांडण्यात आले आणि हा नियम मूलभूत स्वरूपाचा नियम त्या सगळ्या आर्थिक नियमांना उपयुक्त ठरला. त्यानंतर किंमत निर्धारणाचे जेवढे सिद्धांत आहेत, म्हणजे उदाहरणार्थ बाजारामध्ये वस्तूची किंमत कशी असावी, किती ठरावी, या संदर्भामध्ये देखील हा नियम महत्त्वाचा ठरतो. म्हणजे बाजारातील गतिमान डायनेमिक परिस्थिती असताना वस्तूची किंमत विक्रेता कमी जास्त का बरं करतो? वस्तूचा पुरवठा अधिक असेल तर घटती उपयोगिता लक्षात घेऊन विक्रेत्याद्वारे किंमत कमी केल्या जातं. याला काय आहे आधार? याला हा आराचे उपयोगिता नियम आहे. या उलट ती किंमत वाढवली जाते. त्यानंतर तिसरं जे महत्त्व आहे ते म्हणजे उपयोगिता आणि विनिमय मूल्यांचं विश्लेषण या आराचे उपयोगिता नियमानं केलेलं आहे. एखादी वस्तू जीवनावश्यक आणि उपयुक्त असून देखील ती भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे तिची किंमत कमी असल्याची दिसून येते. म्हणजे या संदर्भामध्ये अर्थशास्त्रामध्ये सुप्रसिद्ध नियम आहे, तो म्हणजे हिरा पाणी विरोधाभास. याला म्हटलं जातं डायमंड वॉटर पॅराडॉक्स, जो होता, जो ॲडम स्मिथ यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. काय म्हणतात त्याच्या संदर्भामध्ये आपण जर वाचलं त्याचं संदर्भात आपण विश्लेषण करता येईल की एखादी दुर्मिळ वस्तू जीवनावश्यक नसून देखील तिचा पुरवठा कमी असल्यामुळे तिची सीमांत उपयोगिता आणि किंमत अतिशय जास्त असते. उदाहरणार्थ हिरा कसा आहे? हा हिरा अतिशय कसा आहे? हा दुर्मिळ आहे आणि तिचा पुरवठा हा म्हणजे त्या हिऱ्याचा पुरवठा कमी आहे आणि त्याच्यामुळे त्याची सीमांत उपयोगिता, त्याची प्राईस देखील जास्त आहे. आणि पाणी कसं आहे? हे पाणी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. ती कशा आहे? मुबलक प्रमाणामध्ये ते उपलब्ध असल्यामुळे त्याची किंमत देखील कमी आहे, कारण ते जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. ती जीवनावश्यक ती आहे आणि हिरा हा काही जीवनावश्यक नाही आहे. मात्र पाणी हे अतिशय जीवनावश्यक आहे. त्याचा साठा देखील मुबलक प्रमाणामध्ये जास्त आहे आणि त्याच्यामुळं त्या पाण्याची किंमत ही कशी आहे? ही कमी आहे. या उलट हिऱ्याची किंमत कशी आहे? ही जास्त आहे, कारण उपलब्धच नाही, रेअर आहे, दुर्मिळ आहे. याला म्हटलं जाते ॲडम स्मिथनी मांडलेला हिरा पाणी विरोधाभास. आणि ॲडम स्मिथनी मांडलेला हा हिरा पाणी विरोधाभास जो आहे तो देखील या आरासी सीमांत उपयोगिता नियमावरच देखील आधारलेला होता. त्यानंतर चौथं जे महत्त्व आहे ते म्हणजे उत्पादन प्रमाण ठरविताना उपयोगिता. विशिष्ट वस्तूंच्या बाबतीत किती उत्पादन करावे, किती पुरवठा करावा, यासाठी देखील हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. बाजारातील मागणीपेक्षा त्या वस्तूंचा पुरवठा वाढल्यास उपभोक्तांना त्या वस्तूची उपयोगिता कमी वाटते. काय म्हटलं मी? बाजारातील मागणीपेक्षा त्या वस्तूचा जर पुरवठा वाढला तर उपभोक्त्यांना काय होतं? त्या वस्तूंची उपयोगिता कमी वाटू लागते. अशा स्थितीत आरासी सीमांत उपयोगितेवरून योग्य उत्पादनाची मात्रा ठरविली जाते. त्यानंतर शेवटचं जे आहे ते म्हणजे व्यापक नियम. हा नियम कसा आहे? व्यापक आहे, कारण घटत्या उपयोगितेच्या नियमाबाबत प्रोफेसर क्लार्क म्हणतात की आर्थिक जीवनाच्या विकासाच्या सर्व अवस्थांचं नियमन करणाऱ्या वैश्विक नियमांपैकी हा एक नियम आहे. म्हणजे अर्थशास्त्रातील मूलभूत नियमापैकी हा महत्त्वाचा नियम आहे आणि जो अनेक नियमाचा आधार बनलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपल्याला आरासी सीमांत उपयोगिता नियम आपण पाहिला. आरासी सीमांत उपयोगिता नियमाला हेच सांगायचं होतं की जसजसं तुम्ही वस्तूंच्या मात्रा अधिकाधिक घेसाल, साठा जसजसा वाढवसाल, तसतसं त्यापासून मिळणारी उपयोगिता ही क्रमशः घटत जाते, असंच या सिद्धांताला सांगायचं होतं. या ठिकाणी आपण भरपूर उदाहरणं देऊन आपण इथं समजून घेतलं. आजचं लेक्चर आपण इथं संपवत आहोत. या चॅनलला, इकोस्टार या चॅनलला अधिकाधिक पाहणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करावे. तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तरी देखील इतर विद्यार्थ्यांना पाठवावे, इतर प्राध्यापकांना पाठवावे. या संदर्भामध्ये काही तुमच्या सूचना असेल तर कमेंट्समध्ये तुम्ही त्या सूचना करू शकतात. लाईक आवर्जून करावे. आपण पूर्ण व्हिडिओ पाहतो मात्र लाईक करत नाही, त्याला कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही, कुठल्याही प्रकारचं सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. त्यामुळे या व्हिडिओला अधिकाधिक विद्यार्थ्यापर्यंत तुम्ही पोहोचवा असं मी इथं विनंती करतो आणि आजचं लेक्चर थांबवतो. धन्यवाद.